कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या एकदा मित्राच्या घरी गेलो होतो आणि अचानक एक घंटा वाजली का सायरन झाला आणि घरात बसलेले त्याचे वडील अंगावरच्या कपड्यानिशी निघाले आणि तिकडे एक छोटासा दरवाजा होता, तो उघडून एका मोठ्या पाईपवरून सरकत 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 ते खाली आले. इतक्या फास्ट येऊन ते त्या फायर इंजिनवरती चढले. आम्ही लहान मुलं फक्त वरून गॅलरीतून बघेपर्यंत फायर इंजिन बाहेर पडलेलं. तर नेमकं ही जी गती आहे ही किती वेळाची असते? 1 मिनिटाचा वेळ असतो. आमची गाडी 1 मिनिटाच्या आत कॉल झाल्यानंतर बाहेर पडली पाहिजे. 1 मिनिटाच्या आत. म्हणजे त्या फायर इंजिनवरती जे कोण असतात ते आसपास कुठेही असले तरी त्यांनी ते एका मिनिटात त्या फायर इंजिनवर चढायचं. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज तुम्ही सुद्धा तशाच आहात. हो तुम्हीही तशाच जाता? येस सर. हा, थांबा जरा आवरते. सर मी आता सध्या 24 तासामध्ये काम करते. म्हणजे 24 तास मला तिथेच राहायचंय. जेव्हाही कधी काय कॉल होईल तेव्हा मला धावत पळतच जायचंय. मी झोपलेली असेल तरीही मला उठून ते आवरून पटकन जायचंच आहे. तर त्याच स्पीडनी जावं लागतं मला. आणि 1 मिनिट कायम सगळ्यांना, कायम सगळ्यांना. म्हणजे पुरुष असू द्या महिला असू द्या सर्वांना समान. काय मस्त स्त्री शक्तीला आमचा नमस्कार आहे. कारण खरंच कुठलाही कॉल कोणत्याही क्षणी कसा येऊ शकतो. अगदी एखादं पाखरू विजेच्या तारेवर अडकलेला असू द्या किंवा काय घरात धूर येऊ द्या, पहिला कॉल तुम्हाला येणार. हो की नाही? बरोबर. तुमच्या घरी तुमचे आई बाबा काय करतात? आई म्हणजे घरीच असते, गृहिणी. वडील नाही. पण तुम्ही ठरवलं होतं हेच प्रोफेशन निवडायचं? मला फायर ब्रिगेड म्हणजे असं काय माहिती नव्हतं सर डिपार्टमेंटबद्दल. जेव्हा मी इथे आले ते मला समजलं. मला पण प्राऊड फील वाटतं का मी अशा डिपार्टमेंटमध्ये काम करते. पहिल्यांदा गणवेशात आईने बघितलं, काय भावना होती? आईच्या डोळ्यात अशी. आपण किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 9 वर्ष झाले. माहेर कुठलं तुमचं? राजगुरुनगर. लग्नापूर्वीच तुम्ही डिपार्टमेंटमध्ये होता की लग्न? हो, लग्नापूर्वी. कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? छान आहे त्यांचा स्वभाव. म्हणून तर मी आज ह्या अशा फील्डमध्ये सर्वाही करू शकते. की त्यांचा सपोर्ट नसता तर माझं घर आणि जॉब शक्यच नाही आहे. पण दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा. म्हणजे तो पाईप पाण्याचं घेऊनच बसलेले असतात. आपलं कसं काय? छान आहे सर. ते छान. आम्ही कुठे वाईट म्हणतो. किती वर्ष झाली लग्नाला? सर लग्नाला 10 वर्ष झाले आणि 2012 मध्ये फर्स्ट फायर वुमन म्हणून आमची पोस्टिंग झालेली. पहिली बॅच? हो Yes, सर, sir. पहिली बॅच. दोघी पण आम्ही. बरोबर. आणि तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? नाही सर. नाही. त्यानंतर 2 वर्षांनी लग्न झालं. कसं झालं? काय करत? सर म्हणजे त्यांनी मला भरपूर प्रोग्राम झाले ना फर्स्ट फायर वुमन म्हणून. मग त्यांनी बघितलं आणि मी अहमदनगरची आहे ना, मग ते पण तिकडचेच. मग त्यांना खूप अभिमान वाटला माझ्याविषयी की आपल्या. पण त्यांनी बघितलं कसं तुम्हाला? टीव्हीवरती बघितलं सर मला फक्त प्रोग्राम. तुम्हाला एवढे कार्यक्रम चालतात टीव्हीवरती, त्याला दिसले नाही, म्हणजे तुम्ही दिसला. न्यूजवरती असं आलं की म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच महिलांची भरती झाली आहे आणि त्याच्यामध्ये मग आमचे इंटरव्ह्यू झाले. त्याच्यामध्ये मग मी नाव वगैरे सांगितलं. मग ते बोलले की तर आपल्या अहमदनगरमधलीच आहे. मग ते माझे सासरे पोलीसमध्ये होते. मग ते मला भेटायला भायख्याला आले बुके घेऊन. त्यांना खूप अभिमान वाटला की आपल्या तिकडची मुलगी आहे म्हणून ते आले. पण त्यांचा हेतू वेगळा होता हे तुम्हाला कळलं? ते नाही समजलं सर. मग ते 2-3 वेळेस येऊन गेले. त्यावेळेस मी भेटली नाही त्यांना. मी कॉलवरती किंवा म्हणजे सुट्टी असं. पण नंतर एकदा अचानक ते आले असं आणि मग मी त्यांना भेटली. ज्यावेळेस म्हणजे लग्न होतं ना त्या दिवशी यांचे सर्व मित्र आलेले आणि ते त्यांना सांगत होते आत्तापर्यंत ना आग लावणाऱ्या खूप बघितलंय, पण तुझं नशीब खूप चांगलं आहे की आग विझवणारी भेटली आहे तुला. म्हणून म्हणजे त्या तुला अभिमान पाहिजे तुझ्या बायकोचा, असं सगळे मित्र त्यांना चिडवत होते. आहे ना त्यांना? हो सर. हा आहे ना सर. आपलं कसं काय? काय किती वर्ष झाली? सर 2.5 वर्ष झाले कशाला? लग्नाला. नाही नाही, भरती होऊन विचार. भरती होऊन आता 1 वर्ष झालं. आता न्यू आहे सर. अच्छा, नवीनच आहात? 1 वर्ष. मग लग्नानंतर भरती झाला? हां सर, लग्नानंतर भरती. काय करतात ते? मिस्टर माझ्याबरोबरच भरती देत होते, पण फायर ब्रिगेडमध्ये त्यांची हाईट बसली नाही. आता काय करतात मिस्टर? आता मिस्टर MPSCचा अभ्यास करतात. अभ्यास करतायत. आणि तुमचं लग्न कसं जमलं? सर ते रिलेटिव्हमधलेच आहेत. रिलेटिव्ह मधले म्हणजे? म्हणजे नात्याने माझे मामाच लागतात ते. कसं मामा? मामा आहे? मग मामा काय झालं मामांचं? काय नाही सर. म्हणजे नात्यात ठरलं हा, ना? नात्यात. तुम्ही आधी एकमेकांना बघत होता ना? हां ते हा, म्हणजे तुम्हीच ठरवलं ना थोडक्यात? नाही सर. अरे नाही काय होय म्हणाला.
काय सांगाल, तुमचे अनुभव जर सांगायचे झाले तर कुठला सांगाल? जेव्हा मी नवीन जॉबला लागले होते तेव्हा महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका हायराईज बिल्डिंगमध्ये आग लागलेली. 11व्या मळ्यावर आग होती आणि लोक पण फसलेले होते, ऑफिसेस होते तिथे सगळे. तर आम्ही आग विझवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रेस्क्यू पण ऑपरेशन केलेलं. आग विझल्यानंतर जो धूर होतो त्याच्यामध्ये आजूबाजूला सगळीकडे धूर पसरलेला होता. त्यातून आम्ही शोधत होतो, माझे सिनियर बरोबर होते, आम्ही दोघे शोधत होतो. तर तिथे असे 2 व्यक्ती होते की जे खिडकीमध्ये बसलेले आणि आम्ही दरवाजामध्ये होतो ऑफिसच्या आणि ते खिडकीमध्ये होते. आम्ही एक पाऊल टाकले की ते पाऊल पुढे सरकायचे की आम्ही जीव देऊ इथून, पण आम्हाला बाहेर जायचं नाही. आमच्या हे ऑफिस म्हणजे आमचं प्रॉपर्टी आहे किंवा आमचं घर आहे, मंदिर आहे असं बोलायचे आणि ते बाहेर यायला रेडी नव्हते की आगीमध्ये जळलं तर जळून नाही द्यायचं ना, आम्हाला पण इथेच थांबायचं आहे. तर माझे सर खूप समजावत होते, आम्ही समजावत होतो, अर्धा तास काउन्सिलिंग करत होतो की त्याने यावं खाली, पण तो आला नाही. शेवटी सरांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, अरे ही महिला आली आहे तुला घ्यायला आणि तरी तू येत नाही, ती जर तेवढी डेअरिंग करून तुझ्यासाठी रेस्क्यू करायला येते तर तू का नाही बाहेर येऊ शकत. या गोष्टीने त्याला काहीतरी वाटलं आणि तो खाली उतरला आणि त्याला आम्ही खाली रेस्क्यू करून घेतलेलं. किती छान. अजून कोणाचं काय? तर एका वेळेला असं झालेलं की बिल्डिंग कॉलॅप्स झालेली आणि त्या ठिकाणी ना आतमध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स म्हणजे अडकलेले होते. पण ना त्यांना तिथपर्यंत जायला ना जेंट्स लोकांना म्हणजे जागा छोटी असल्यामुळे ते होत नव्हतं. आणि त्या ठिकाणी मध्ये आतमध्ये जाऊन म्हणजे मी त्यांना बोलली की रिलॅक्स केलं आणि म्हणजे त्यांना इतकं छान वाटलं की एक महिला असून एवढं धाडस करून आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून मग परत बाहेर काय सिच्युएशन आहे ते सगळं माझ्या बाहेर जोखीम खूप असते ना. जोखीम. पण त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही युनिफॉर्म घालतो ना सर, त्यावेळेस ना म्हणजे असं वाटत नाही की आम्ही महिला आहोत की आम्ही हे काही करू शकत नाही. जरी कुठे शक्ती आमची पुरुषांपेक्षा कमी पडत असेल तर युक्तीने आम्ही काम ते पूर्ण करतो. युक्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमची. बघा ना किती छोटे छोटे प्रसंग आहेत एका कुटुंबासाठी, आगीत अडकलेल्या माणसासाठी. आता संपलं असं वाटत असताना तुम्ही अक्षरशः ही स्त्री शक्ती पुरुषांच्या बरोबरीने संपलेलं नाही, अजून पुढे उत्तम आयुष्य बघायचं आहे हा विश्वास देत स्वतःचं आयुष्य किंवा स्वतः जोखीम पत्करून आपल्यासाठी धावत असतात. म्हणूनच ही स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. आता तुम्ही तिघी तर काय पाठ केलेलं नसेल ना उखाणा वगैरे, प्रॅक्टिस करून ठेवली आहे, लवकर झाली तर. हा घेतलाय घ्या. नाही का? नाही, तुमच्या लग्नात घेतलेला घ्या. घ्या. हे बघा चांदी ताटात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं तर नाव कसं घेऊ. बरं एक काम करा, पुढच्या वर्षीच्या आत चांगलं स्थळ असेल तर लवकरात लवकर पोहोचा. हा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर मायेची खून, पोपटरावांचं नाव घेते, सांगोलकरांची सून. अरे वा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले धैर्याने आणि शौर्याने. अंकितरावांचं नाव घेते प्रेमाने आणि भक्तीने. अरे वा. घ्या. लग्नानंतर असतं सासर आणि माहेर, अशोकरावांचं नाव घेते. फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर आम्ही पडतो 1 मिनिटात बाहेर. काय सांगताय? अरे वा 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 वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.